मित्रांनो, आज आहे 26 जुलै. 28 जुलैला बरोबर आपली माधुरी हत्तीन आपल्यातून जाऊन 1 वर्ष होणार आहे. या 1 वर्षामध्ये आपल्याला बरीच आश्वासनं दिली गेली, पण अद्याप मी आपल्याला दाखवतोय की माधुरी हत्तीने या ठिकाणी नांदणीमध्ये आलेली नाहीये. सुप्रीम कोर्टाचे आदेश आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा आदेश होऊन सुद्धा या ठिकाणची तयारी सगळी पूर्ण झालेली आहे, परंतु आपल्यात माधुरी हत्तीन येण्यासाठी काय अडचण आहे याचं कारण अद्यापही कुणाला कळत नाहीये. 1 वर्षानंतर आपण अजूनही माधुरीच्या प्रतीक्षेत आहोत. हे का होतंय हे जाणून घेण्यासाठी 28 जुलै रोजी या ठिकाणी नांदणीमध्ये 1 दिवसाचं लाक्षणिक उपवास आंदोलन आपण करायचं आहे. या कोल्हापूर जिल्ह्यामधून ज्या आंदोलनाची धग ही संपूर्ण देशामध्ये पसरली, ते आंदोलन पुन्हा एकदा आपल्याला उभा करावं लागेल असं वाटतंय आणि आपली माधुरी हत्तीन परत आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लढा उभा करावा लागेल असं वाटतंय. 6 सप्टेंबर रोजी प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम नांदणी गावामध्ये होणार आहे. यावेळेला या ठिकाणी माधुरी हत्तीन असणं हे अतिशय गरजेचं आहे. माधुरी हत्तीविना हा कार्यक्रम होणं शक्यच नाही. तर मित्रांनो, मी आपल्याला आवाहन करतोय, या 28 तारखेला आपण सर्वांनी नांदणीच्या निषेधिकेवर यायचं आहे, 1 दिवसाचं उपोषण करायचं आहे आणि नांदणी हत्तीच्या न्यायासाठी पुन्हा एकदा लढा उभा करायचा आहे.